महत्वाचं. दररोज सरांना आपण टीव्ही बघतो. आज त्यांना कार्यक्रम आवडून पाहत असते. मला फार आवडतो बघायला. नमस्कार. अरे ही गोड आहे छोटी हुकुमाची राणी. किती गोड आहे. हे काय चाललंय? कोण आहेस तू? अरे किती सुंदर नाव आहे तुझं. पण तू काय इथे बसलेस मला सांग बरं या खुर्चीवर. ही खुर्ची कोणाची माहितीये का? हुकुमाच्या राणीची खुर्ची आहे. तुला माहितीये हुकुमाची राणी? नाही म्हणते. पण ह्या ज्या सगळ्या आहेत ना सगळ्या हुकुमाच्या राणीच आहोत आणि त्यासाठी तर इथं आलोय आम्ही. अरे म्हणजे काय मी तेच मगापासून बघते की ह्या सगळ्या ताई काय करतायत काय इथे. आज आशिष दा येणार म्हणल्यानंतर ह्या सगळ्या ताईंना मी सांगितलं दादा येणार आहेत. त्या ताई सगळ्या नटून थटून कशा सजून धजून आलेत. कारण ज्या दादाला दररोज टीव्हीवर बघतो ते दादा आज समोर भेटणार म्हणणार. यांचा आनंद गगनात मावेना आणि त्या ताई तुम्हाला भेटण्यासाठी खास आलेल्या आहेत इथं. एक सांगू का ताईनो, हे बघा बहिणीने हाक मारल्यानंतर भाऊ येणार. आणि आज जे काय तुम्ही सगळे छान खुश आहेत आनंदी आहेत ना, खूप छान वाटते. खूप छान वाटते. त्याच्यामुळे 16 सख्यांचा आज तुम्हा सगळ्यांबरोबर आपण साजरा करणार आहोत. तुम्ही तयार आहेत सगळे? हो आम्ही नक्की. हुकुमाची राणी व्हायचंय ना? हो हो. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये हुकुमाची राणी आहात. पण 16 सख्यांचा आजच्या भागामध्ये हुकुमाची राणी कोण होणार आहे ते आपण बघणार आहोत. हा तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही समोर जाऊन बसायचे. बसा. नमस्कार 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 मंडळी. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो की तुम्ही 6:30 झाले आणि लगेच जे काय अगदी टीव्ही समोर छान मस्तपैकी तयार राहता, रेडीच असतात. त्यासाठी खरंच खूप छान वाटतं. तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम. बरं आपल्या पहिल्या खेळासाठी कोण आहे? 10 ताई या. त्यांनी पटापटा या लवकर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. कसं वाटतंय ताई? एक नंबर. छान वाटतंय. माईकच उत्साह आलाय. जिंकण्याची जिद्द आहे. हुकुमाची राणी व्हाव असं स्वप्न आहे. बघू काय होतं ते. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. हुकुमाची राणी होणार नक्की. सगळ्या ठरवून चाललेले आहेत. हा हुकुमाची राणी व्हायचंय. हरकत नाही. व्हेरी गुड. हा तर तुम्ही या सगळ्या पहिल्या खेळामध्ये आलेला आहात. माझाच कप. माझाच कप. खेळाचं नाव काय? एक गप खेळ माझाच. ताई हा खेळाचं नाव सांग बरं. एक कप माझाच कप. माझाच कप. खेळाचं नाव कळलेलं तुम्हाला. आता हा खेळ कसा खेळायचा मी सांगतो. तुम्हाला प्रत्येकीला एक एक नंबर दिलेला आहे. हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबर. मी तो नंबर बोलणार. हा त्या नंबरच्या दोन्ही ताई तिथे यायचे. त्या रिंगणाभोवती उभं राहायचे. तिथे आल्यानंतर संगीत सुरू होईल. नाचत नाचत त्या रिंगणाभोवती गोल गोल फिरायचे आणि जसं संगीत थांबेल तसा तो कप उचलायचा आणि आपल्या जागेवरून उभं राहायचं. जी ताई कप उचलेल ती विजेती. अशा 5 ताई जिंकणार आणि 5 ताई बाद होणार. मग ज्या जिंकलेल्या 5 ताई आहेत त्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. नंबर आहे 4. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू भरणार है. कुठे थांबलाय? संडे मार्केटला माझे मसुलीचा भाव चिकू भरणार है. संडे मार्केटला. काय झालं? मग नाचायचं होतं ना. तेवढ्यात म्युझिक थांबलं. आणि आता पुढचा नंबर आहे 1. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा. ऐका दाजीबा. पुढचा नंबर आहे 5 नंबर.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या. जी ताई बाद झाली आहे तिने बसू शकता. आणि आता पुढचा नंबर आहे. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हेड़ू 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 चाल, ये पूरी जरा हेड़ू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हेड़ू 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 चाल, कटोळा माझा वाचला. लवकर लवकर इथे आता असं कसं जाणार इथं. ताई इथे बसून एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी. पुढचा नंबर आहे 2 नंबर. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. काय आलं? दोघीचाही हात लागलाय त्याला. दोन्हीचा हात लागला. माझ्या हातावर त्यांनी पकडलं, मी अगोदर हात लावला. मग ह्या ताईंचं म्हणणं की ह्यांनी पकडलं होतं. ताई काय म्हणते? दोघीचा हात लागला. मी तिचंही बोलत नाही, माझंही बोलत नाही. खेळलं तर परत एकदा घ्या, तिला जिंकलं तर जिंकू द्या, मी जिंकली तर मी जिंकू द्या. निर्णय लागलेला आहे. निर्णय असा आहे की एक मिनिट. हा बोला. अच्छा, ह्या ताईंनी नाही. अच्छा या ताई. अच्छा ओके. हा निर्णय लागलेला आहे. तर हा कप आहे या ताईंचा. खूप खूप अभिनंदन. असं मी अजिबात म्हणणार नाही. ताई ती जिंकली आहे तर तिला तिचा हक. मला मी नाही जिंकली, मी हारली. संपला इशू. मग कशा पायी इतकं बोलतेस? ताई इथं ये, तू इथं ये. इथं बसून घे, इथं बसून घे. या भावाला काय काय करावं लागतं. पण तुम्हाला सांगतो हीच मजा आहे, हीच मजा आहे. खरंच खूप मजा आली या खेळामध्ये. आणि अर्थातच आणि तुम्ही पाची ताई ह्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुम्ही आलेल्या आहात आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये. खूप छान. आता हा खेळ बघा. हा खेळ अजून खूप छान आहे. त्या खेळाचं नाव आहे कर प्रेमाची. खेळाचं नाव काय? कर प्रेमाची. मी कसं बोललो? हा ताई हा होऊन जाऊ दे. कर प्रेमाची. हा ताई. कर प्रेमाची. शिट्टी कुकरची असं वाटते. हा तर हा खेळ असा आहे की तुमच्या समोर डिश आहे. डिश मध्ये पीठ आणि पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा मी 1 2 3 म्हटल्यानंतर दोन्ही हात असे मागे करायचे. आतलं नाणं दिसेपर्यंत पुंकर मारायची. एकदा का नाणं दिसलं की ते असं नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचं. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके रेडी? व्यवस्थित. चला या आपापल्या डिश समोर उभे राहा. ओके व्हेरी गुड. 1 2 3. नाणं मी हात वरती करायचा आहे. व्हेरी गुड. ये बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हात मागे हात मागे हात मागे. हा
आईच्या ताटामध्ये. ओके हात हा वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. समोर बघा समोर. हा आणि तिची पहिली ताई आहे. एवढीच पांढरी दाढी आली आहे तिला. आणि ही दुसरी ताई बघा. अरे बापरे बापरे बघा जरा. ठीक आहे पावडर थापून आलेले आहेत सगळ्यात. बघू जरा इथं बघ. हे काय आहे? हे काय हरकत नाही. हा ताई कसं वाटते? गोर गोर वाटते. गोरं वाटतंय आणि जरा चव पण आली हो पिठाची. पिठाची चव आली. आतापर्यंत चव कधी माहिती नव्हती ना. आम्ही खायला दिलं की नाही. हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे जी 2 नंबरची ताई आहे ती ताई आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि 1 नंबरची ताई आहे ही ताई. या दोन्ही ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बरं आता हा खेळ जो आहे तो खेळ कसा आहे, त्याचं नाव काय, कसा खेळायचं हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी त्यांच्याबरोबर आपण आता जरा गप्पा मारणार आहोत आणि माहेरपणाबद्दल विचारणार आहोत. चला तर मग. दीपाली ताई माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूरचे का? हो. आणि सासर? मावाखरी. अच्छा. किती वर्ष झालेत लग्नाला? 14. 14 वर्ष झालेली आहे. हो हो 14 वर्षाचा संसार. भाऊजी कसे आहेत? छान आहे. छान आहेत. हो. छान आहेत. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? थोडा चिडका आहे, थोडा शांत आहे. थोडा Mix चिडका आहे. अच्छा मिक्स आहे. थोडा चिडका आहे. का बरं चिडतात ते? राग येतो लगेच. मग राग आला की तो कसा दूर करतेस तू? काय नाही आपण शांत बसायचं. ते बोलते तोपर्यंत बोलू द्यायचं त्यांना. आपण शांत आणि बसायचं. मग एकदा का ते शांत झाले मग सांगायचं असं नाही बरोबर होतं हे. अच्छा. संसार म्हटल्यानंतर असं असायलाच पाहिजे ना. हा एक चिडलाय तर एकाने शांतच राहायचं असतं. असाच असतो संसार. पुढे न्यायचा असतो. पण मग तू रागवते का कधी? कधी कधी. हा मग बरं माहेरी कुठल्या नावाने हात मारतात तुला? दीपाली. दीपाली. आणि भाऊजी? ते काहीच नाहीत बोलत. काहीच बोलत नाही. असेल काय ते नाव असणार. तू सांगत नाही सामान. नाही नाही. बरं ठीक आहे हरकत नाही. कोण कोण असतं माहेरी? आई वडील भाऊ बहीण. लहानपणी असताना कधी असं आई बाबांचा मार खाल्लाय का? आईनं मारलं होतं एकदा. हा मग तेच आम्हाला तेच ऐकायचंय. काय केलं होतंस तू इतकं आईने मारलं तुला? एक वस्तू दुसऱ्या मुलीने आणली होती. आईला वाटलं मीच आणली म्हणून मारलं होतं. परत दोघी पण रडत बसलो. आईला वाईट वाटलं मी का मारलं आणि मी रडत होते मला मारलं म्हणून. आपल्या आईला ते दुःख होतच ना. कारण ती इतकेच लहानपणापासून संस्कार करत आलेले असतात दोघेही आपल्यावरती. जरा काही चुकीचं आपलं मूल वागलं की वाईट वाटत असतं. हो. पण आज या माध्यमातून काय तू सांगशील आईला बाबांना? काय सांगू असं वाटतं? आई नाना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पाणी आलं लगेच बघ. आठवणी. लांब आहे ना जायला मिळत नाही सारखं सारखं. हरकत नाही ताई. अजिबात सॉरी म्हणायची गरज नाहीये. लांब असल्यामुळे जायला मिळत नाही. फोन होतो दिवसात? हो सारखं असतं. सारखं असतं. पण आता जेव्हा ही आई आणि बाबा हा भाग बघतील आपल्या 16 सख्यांचा खूप खुश होतील. ते लगेच फोन येईल तुला. कसं वाटतंय आज मनातलं मोकळं होईल? खूप छान वाटतंय. छान वाटतंय नक्की. एक छानसं स्माइल द्या आता मस्त पैकी. ओ हो क्या बात आहे. भाऊजी पण बघणार आहे. हां हां व्हेरी गुड. ताई नाव सांग तुझं? वर्षा दिनेश गायकवाड. वर्षा ताई. माहेर कुठलं? वाखरी. माहेर वाखरी. आणि सासर? वाखरी. माहेर वाखरी सासर पण वाखरी. लव्ह मॅरेज आहे की नाही? मला माहिती आहे ना. आपण बरोबर ओळखतो. हा कसं काय जमलं? ते आईच्या मामाचं मुलं. लय लांबचं. आईच्या मामाचा पण कसं काय म्हणजे
त्यांच्याकडनं आलं होतं स्थळ की तुम्हीच आपलं जुळवलं, तुम्हीच पसंती दाखवली एकमेकांना? त्यांच्याकडनं पण आलतं आणि आमचं पण अगोदरच होतं. तुमच्यावर अगोदरच होतं. हो, हां. माझी पसंती. आणि आता किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झालेली आहेत. कसं वाटतंय 5 वर्ष लग्नाला झालेली आहेत? छान वाटतंय. छान वाटतंय. सगळं भाऊजींचा व्यवस्थित स्वभाव कसा आहे? चांगलं आहे. पण मग अशी आईची कधी येते आठवण सासरी असताना? आई वडिलांची जागा कोणच घेऊ शकत नाही. ती वाईट प्रसंगात आई वडिलाशिवाय कोणच नसते. किती जरी दुसरी माणसं असली तरी आई वडिलाची जागा कोण घेऊ शकत नाही. कारण मी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये होती त्यावेळेस आई वडीलच माझ्याजवळ म्हणजे होते सेवा करायला, हे असं बघायला. जगात आई वडिलाशिवाय कोण नसतं. नक्कीच नक्कीच. आईबाबांशिवाय पर्याय नसतो. काय सांगशील आज या माध्यमातून मग आईना आणि बाबांना काय सांगशील? हीच त्यांनी काळजी घ्यावं, आता व्यवस्थित राहावं निवांत. त्यांनी भरपूर कष्ट केलेत वडिलांनी. बरोबर. नक्कीच ते स्वतःची काळजी घेतीलच आणि तुझ्यासारखी मुलगी आहेच की त्यांचा सांभाळ करायला, त्यांची काळजी घ्यायला, हो की नाही? हा एक छानसा स्माईल दे बरं चेहऱ्यावर. हो हो, क्या बात आहे. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी सुद्धा बोलून. आणि आता आपल्याला शेवटचा खेळ खेळायचा की नाही? हो. चला तर मग जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि आता ह्या गप्पांनंतर सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. तुमच्या समोर सगळे असे स्ट्रॉ आहेत टेबलावरती. मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक स्ट्रॉ घ्यायचंय आणि आपल्या केसांमध्ये रोवायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये असे मारेल ती असणार आहे विजेती. ठीक आहे? वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. हा, रेडी? चला तर मग सुरू करूया. 1 2 3. हो हो, व्हेरी गुड. एक हात मागे, एक हात मागे, डावा हात मागे. शाबास. हो हो, दोन्ही ताई खूप छान खेळतात. दीपाली ताई आणि वर्षा ताई, कमाल. व्हेरी गुड. एकावर एकच स्ट्रॉ. हा, कमाल. व्हेरी गुड. कशा वाटतायत दोघी? कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ डोक्यामध्ये असे टाका की ते पुन्हा निघाले नाही पाहिजे. कसं दिसते ध्यान. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. तो एक प्राणी असतो माहितीये, प्राणी असे त्याचे काटे सगळे असे उभे राहतात. ते काय त्या प्राण्याचं नाव आहे? सारिंदर. मी नाही बोललेले, ती ताई बोललेली बाबा. आणि आता आपण स्ट्रॉ मोजूया. सगळ्यात आधी दीपाली ताईंचे स्ट्रॉ मोजूया. ताई इथे ये, इथे ये तू. 1 2 3 81. बघू अजून कुठं राहिलंय का? 81 खाली हाय 3. हा, रेडी? मोजायच्या. जवळजवळ डबल स्ट्रॉ केसामध्ये रोवलेले आहेत. या दीपाली ताईने एकदा जोरदार टाळ्या. निर्णय तुमच्या समोर आहे. त्यामुळे कोण जिंकलेली आहे ताई सांग बरं? दीपाली ताई जिंकलेली आहे. उपविजेती ठरलेली आहे या खेळामध्ये. वर्षा ताई तुझं खूप खूप अभिनंदन. याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. नाही काही बोललेलो आहे, भाऊजी ताईच बोललेली आहे बाबा. हा हरकत आहे. खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची
हुकुमाची राणी झालेली आहे दीपाली ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय हुकमाची राणी झालीस तू? खूप छान. विषय हार्ड. काय विषय हार्ड झालाय ना. विषय हार्ड झालेला आहे. कसं वाटतंय आता आपण? भारी वाटतंय. भारी वाटते. सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहेस? आईला. आईला? हो. काय सांगशील आईला? आईला फोटो पाठवला सगळं समजेल. तिला सांगितलं तुम्ही येणार आहे म्हणून इकडं. हो का? हो. आणि हुकमाची राणी हो. झाली. आता बरं आईला सांगणार, भाऊजींना नाही सांगणार? त्यांना पण सांगणार की घरी गेल्यावर. घरी गेल्यावर. हा, हरकत नाही. खूप छान ताई. मनापासून तुझं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. सोहळा सख्यांचा हो हो हो. कसं वाटतंय सगळ्यांना? छान वाटते की नाही? मजा आली की नाही? खेळ खेळून कसं वाटलं? बक्षीस घेऊन कसं वाटलं? आनंद झाला. आता घरी जाताना कसं वाटतंय? कोणाचाच आवाज नाही. हा, हीच गंमत आहे. हीच गंमत आहे आपल्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाची. मंडळी बघताना हाच आनंद, हाच उत्साह आणि हीच एनर्जी घेऊन मी येणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.